मग 60 वर्षापूर्वीचा इतिहास आम्हाला सांगता, पण गेल्या 10 वर्षात तुम्ही नेमकं शेतकऱ्यासाठी काय केलं ते मला सांगा. मी ज्या वेळेला ग्रामीण भागात जातो, शेतकरी येतात, तिकडे सुद्धा काही शेतकरी आले असतील. 2014 साली यांनी शेतकऱ्यांना काय एक आश्वासन दिलं होतं की जो शेतकरी त्याचं जे पीक असेल, कोण कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर डाळ असेल, कांदा असेल, काय असेल ते असेल, दर एकरी जो खर्च येतो त्याच्यामध्ये 50% आम्ही रक्कम अधिक त्याच्यामध्ये ऍड करू आणि ती जी काही रक्कम येईल तो हमीभाव धरून त्या शेतकऱ्याला आम्ही त्या पिकाचा हमीभाव देऊ. किती शेतकऱ्यांना हमीभाव मिळाले? अजिबात नाही. म्हणजे शेतकऱ्याला हमीभाव नाही मिळाला, नाही मिळाला ना. शेतकऱ्याला हमीभाव नाही मिळाला, गद्दाराला मिळाला की नाही? म्हणजे जो इकडे काबाड कष्ट करतो, नितीन गडकरी जे म्हणतात, जो प्रामाणिकपणाने काम करतो त्याला पक्षामध्ये सन्मान मिळत नाही, सतरंजा उचलावे लागतात. तसंच जो माझ्या देशामध्ये काबाड कष्ट करतो त्या शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही, पण जो गद्दारी करतो त्याला लगेच मंत्रीपद मिळतं आणि खोके मिळतात. ही मोदी गॅरंटी? हीच का ती मोदी गॅरंटी? आज महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करतो. 2 दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये अवकाळीचा फटका बसला, नांदेडमध्ये बसला. अशोकरावांनी तिकडे जायला पाहिजे होतं, देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं. मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात रमलेत, 5 स्टार शेत आहे त्यांचं, अगदी हेलिकॉप्टर उतरतं. मी तर अशी साईबाबांना प्रार्थना करतो की देवा, या मुख्यमंत्र्यांचं जसं शेत आहे 5 स्टार, तसं शेत माझ्या गरीब शेतकऱ्याचं होऊ दे. मी तुम्हाला साकडं घालतोय. माझा गरीब शेतकरी सुद्धा त्या शेतात एवढी कमाई करू दे की जसे आमचे हे मुख्यमंत्री घटनाबाह्य स्वतःच्या शेतात हेलिकॉप्टरने जातात, तसा माझा शेतकरी बैलगाडीच्या ऐवजी घरातून हेलिकॉप्टरने त्याच्या शेतात जाऊ दे. ही असली शेती करणारी माणसं शेतकरी म्हणून विरोधात आणि आम्ही त्यांचं ऐकतो. आपण ऐकायचं. तिकडे त्या दिल्लीच्या सीमेवरती शेतकऱ्यांचे हजारोच्या लाखोच्या संख्येने एक मोठा मोर्चा चाललेला आहे दिल्लीमध्ये. मी सतत बघतोय, कालपासून आज पण बघतोय. पण स्वतःच्या हक्काच्या राजधानीमध्ये शेतकरी येतोय. शेतकऱ्यांनी यायचं नाही आणि शेतकऱ्यांनी येऊ नये म्हणून तिकडे निमलष्करी दल तैनात केलेले आहे. पोलीस आहेत, निमलष्करी दल आहेत, हजारो तिकडे पोलीस आहेत, जवान आहेत. अडथळे निर्माण केले आहेत, भिंती उभ्या केल्या आहेत, तारांचं कुंपण म्हणजे जसं सीमेवरती कुंपण घालतात तसं कुंपण घातलंय. खिळे आहेत 2 भिंतींच्या मध्ये. त्यांनी तो एक काय त्याला मसाला म्हणतात, म्हणजे जे काही डेब्रिज वगैरे असतं ते सगळं टाकून ठेवले की कोणी ओलांडून येता कामा नये. काय एवढे का घाबरता शेतकऱ्यांना? तुम्ही मत मागायला याच्याकडे जाता, मग शेतकरी येतोय, तुम्ही जाऊन भेटलं पाहिजे त्यांना. अमित शहा तुम्ही इतरांची घरं फोडण्यापेक्षा त्या शेतकरी त्याच्या घरासाठी येतोय, त्याच्या मागण्यांसाठी येतोय, त्याला जाऊन भेटत का नाही? ठेवा सगळे पोलीस बाजूला ठेवा आणि जा समोर. त्यांना हिंमत असेल, 10 वर्षात तुम्ही एवढं काम केलं असाल तर पोलीस बंदोबस्ताशिवाय शेतकऱ्यांना जाऊन भेटण्याचं धाडस दाखवा. चला होऊन जाऊ दे. जो शेतकरी तिकडे जातोय हमीभावासाठी जातोय, कर्जमुक्तीसाठी जातोय. का तुम्ही करत नाही कर्जमुक्ती त्याची? मी मुख्यमंत्री झालो होतो, माझ्याकडे कोणी कर्जमुक्ती मागितली होती? नव्हती मागितली. पण मी केलेली कर्जमुक्ती शेतकऱ्यांना मिळाली होती की नाही हे सुद्धा उघडपणाने सांगा. मिळाली ना? मग हे जसं मी धाडसाने करतोय म्हणून या लोकांमध्ये हे सगळं बाजूला करून सुद्धा मध्ये जाऊन उभा राहू शकतो, कारण मी पाप केलेलं नाही. हा शेतकऱ्यांचे मी आशीर्वाद घेऊन पुढे चाललेलो आहे. तुम्ही शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ देत नाही म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे. तुम्ही शेतकऱ्यांवरती अश्रुधूर सोडताय, शेतकऱ्यांवरती लाठीमार करायला लावणार, गोळीबार करायला लावणार. बघू, एवढं काही सोपं नाहीये. ज्या क्षणी तिकडे वेडवाकडे पाऊल सरकारकडनं उठेल त्या दिवशी महाराष्ट्र सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण देशातला शेतकरी हा त्या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. नुसतं संसदेमध्ये तुम्ही शेतकरी, महिला, तरुण, गरीब या 4 जातींसाठी काम करणार म्हणता आणि तो शेतकरी जेव्हा तुमच्याकडे त्याचा न्याय हक्क मागण्यासाठी येतो तेव्हा तुम्ही त्याच्या आणि तुमच्यामध्ये भिंती उभ्या करता, तारांचं कुंपण उभं करता, जवान उभे करता, पोलीस उभे करता.